मालक बनायचा आमचं खूप चुकीचं चाललंय. 99 22 44 74 87 खेलूकर सर. शाळा टिकाव्या असं वाटत जर असेल ना तर शिक्षकांनी पण जीव जाईपर्यंत काम केलं पाहिजे, शाळा टिकतील. हॅलो खेलूकर सर. हॅलो, हा जितेंद्र भावे बोलतोय सर. हा काय यांचे आपण दाखले अडवून ठेवलेले आहेत, यांचा मूलभूत अधिकार आहे, त्यांना नाही शिकायचंय तुमच्याकडे. तुमचे सगळे लोक अकार्यक्षम आहेत, ते शिकवत नाहीयेत, मुलांचं वाटोळं चाललेलं आहे. किती दिवस तुम्ही ते सगळं वेळ घालवणार आहे? सगळे अकार्यक्षम किती पोसायचे तुम्हाला सगळ्यांना? आम्ही नुसतेच पगार वाटायचे का दर महिन्याला? मी वाटतो, हो मी वाटतो. आम्ही जनता आहोत, जनता मालक आहे, जनता देते तुम्हाला पगार, आम्ही टॅक्स भरतो, त्याच्यातनं तुम्हाला पगार मिळतो. नाही नाही, काही भाषा बिछा नाही. तुमच्या मुख्याध्यापिकेला 8 दिवस दिले होते आम्ही. काय केलं तुम्ही? केंद्र प्रमुख म्हणून काय केलं तुम्ही? नुसते रिपोर्ट नका करू, कागदी घोडे नका नाचू. रिझल्ट पाहिजे आम्हाला. रिझल्ट ओरिएंटेशन काय तुमचं? शून्य. कोणते प्रशासन अधिकारी? म्हणजे असा फुटबॉल करा जनतेचा तुम्ही. तुम्हाला सुद्धा म्हणतोय मी, तुम्ही सगळे आमचे नोकर आहात, जनता मालक आहे. मालक 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 किती वेळा सांगू तुम्हाला? आमच्या टॅक्स मधून तुमचे पगार होतात आणि त्याच्यासाठी शाळा आम्ही काढली. मग भरतात, मग तुम्ही तुमचे काम केले पाहिजे. आलं का लक्षात? आणि आम्हाला संविधानाने दिलेला तो अधिकार आहे बरं का, संविधानाने दिलेला अधिकार आहे तो. मग मुख्याध्यापिका मॅडमनी मला तुमचा नंबर देण्याचं काय कारण? जेव्हा तुम्ही अक्षम आहात तर बोलले केंद्र प्रमुखांचा द्या. केंद्र प्रमुख 2 दिवस दिले त्यांनी. हे बघा, ज्यांच्याकडे हे काम अडकलंय त्यांचा नंबर मला हवा आहे. तुम्ही जर केंद्र प्रमुखाचा मला नंबर दिला तर मी केंद्र प्रमुखाशी बोलणार. तुम्ही बोलले ना केंद्र प्रमुख. द्या सर तुमचा पुढच्यांचा नंबर द्या. सर 2 दिवस त्यांनी दिले ना. आमचा फुटबॉल करा. 2 दिवस त्यांनीच दिले ना. द्या नंबर द्या सर. 8 दिवस झाले सर. हॅलो, हे असे शिक्षक पोचले गेल्यानंतर अशा पद्धतीने जर उत्तर देत असतील तर पालकांचं बरोबर आहे, भूमिका पालकांची बरोबर आहे. आम्ही तुम्हाला परमनंट जॉब दिले ना, याचा पस्तावा येतो आम्हाला. त्याच्यापेक्षा 8-10 हजारात घासणारे शिक्षक खासगी शाळांमधले केव्हाही 17 टाइम चांगले आम्हाला. आणि त्याच क्वालिटीचं शिक्षण तुम्ही देता. तुम्ही तर त्याच्यापेक्षा खालच्या क्वालिटीचं शिक्षण देता आम्हाला. कसं राहायचं तुमच्या शाळेत? द्या पुढचा नंबर द्या मॅडम. ज्यांना आवाज नाही कोणाला तर तुम्ही ओढत आणलं 2 महिने. किती दिवसापासून मागताय तुम्ही? 2 महिन्यापासून गोरगरीब जनतेला आवाज नाही, त्याचा गैरफायदा उचलून राहिले तुम्ही. तुमच्या कार्यक्षमतेवर मी पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. चला भाऊ त्यांना त्या संधी एक तर तुम्हाला संधी देऊन सुद्धा तुम्ही सुधारत नाही. काय फायदा? हे बघा, मागच्या वर्षी तुम्हाला पोरं ताब्यात ठेवले होते आम्ही तुमच्या. तुम्ही 1 वर्ग मागितला होता, 1 वर्ष आमच्याकडे पोरं ठेवले होते या पालकांनी सगळ्यांनी. तरी नापास झाले तुम्ही. आणि वारंवार नापास होणारे शिक्षक आमच्या काय कामाचे? आम्हाला शिक्षक पास होणारे हवेत. 99 75 70 70 80 99 75 70 70 80. थांबा परत सांगा. 99 75 70 70 80. काय नाव आहे बोल नका. थांबा शांत राहा. हे ऐका मी काय बोलतोय ते. तुम्ही अनविज्ञ नको राहिला. आपण केंद्र प्रमुखांशी बोललो. खेलूकर अत्यंत उद्धट आणि उर्मट भाषेत शिक्षकी पेशातल्या माणसाने आपल्याला उत्तर दिले. जेव्हा की त्यांना माहिती संविधानाने हे सगळे नोकर आहेत तर नाकावर मिरच्या कशाला झोंबायला पाहिजे? नोकरांनी सांगितलं येस मी नोकर आहे या देशाचा. वाईट कशाला वाटायला पाहिजे त्याच्यात? आणि मी माझं नाही म्हणत, संविधान म्हणतं असं, मी नाही म्हणत. आता हे तर फोनच उचलत नाही. आज काम करा. कशाचा अडथळा आणता?
हे शांत बसतील इथं. तुम्हाला प्रेशर केल्याशिवाय तुम्ही काम नाही करत. 8 दिवस झाले इज्जत मध्ये सांगून तुम्हाला 1 तास तुमची वकिली करून सुद्धा तुम्ही काम नाही करून राहिले. तुमचं नाव नाही सांगितलं. पाटील साहेब तुमचं नाव सांगितलं यांनी. आणि पालकांनी नाही इथून हालायचं नाही, गडबड करू नका, त्यांना काम करू द्या. आणि त्या जर म्हटलं आम्हाला इथं दाखले लिहायचे तर इथं सरळ लाईन मध्ये बसायचं. आपल्याला पत्त्याला जेवायला बसतो ना तसं. बस मग विषय संपला. आता ह्या मॅडमला सोडू नका सर. आता आम्ही हे सगळं रेकॉर्डिंग पण झालेलं आहे तुमचं, आणि हे रेकॉर्डिंग केलेलं आम्ही सगळ्या जगाला पण सांगू. आता यांच्या दालनामध्ये आमचे सगळे इथं शिक्षक पण बंदिस्त झाले, आणि मुख्याध्यापक पण बंदिस्त झाले, आणि पालक पण बंदिस्त झाले. आता जोपर्यंत दाखला मिळत नाही तोपर्यंत इथं पालक हटणार. येस चालेल. ओके आता घेतला सर आम्ही निर्णय. ओके थँक्यू सो मच. बसा खाली. आता मी येतो आरटीओत जाऊन. तोपर्यंत इथून यांना कोणालाच बाहेर निघून येऊ नका, आणि काही यांनी त्रास दिला तर 112 ला बोलवायचं. बसा खाली. कोणामध्ये सांगा मग त्यांना. का बरं का दाखला देते नाही ना. नाही तुम्हाला कोणामध्ये जायचं घेऊन. हो आम्ही कोणामध्ये आम्ही राहिला कोणामध्ये गेलो. हा आता बस आता खाली. आता इथं